वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला कडेगाव तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद. कडेगाव शहर बंद. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष पोलीस लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि नीट व टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला कडेगाव शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कडेगाव शहरातील व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने संपूर्ण कडेगाव शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. त्याचबरोबर कडेगाव शहरातील मुख्य पेठेतून शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंच आणि विविध संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान कडेगावकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या बंदला जाहीर पाठिंबा दिला. गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमला. मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांनी व विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी आंदोलकांच्या जोरदार घोषणांनी आणि महापुरुषांच्या जयघोषाने कडेगाव शहर परिसर दुमदुमला गेला. दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी हल्ला करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी. नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणाची निपक्ष उच्चस्तरीय चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई व्हावी. पेपरफुटीमुळे आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केलेल्या पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची भरपाई द्यावी. पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ राजीनामा द्यावा. या प्रमुख मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या. कडेगाव बंद व मोर्चाचे यशस्वी नियोजन वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष जीवन करकटे, बसापाचे शिवलिंग सोनावणे आणि शेतकरी संघटनेचे विजय माळी यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी शांताराम गवाळे, संकेत कांबळे, डी.एस. देशमुख, आकाश वाघमारे, दत्तात्रय पवार, इम्रान पटेल, रोहित कांबळे, जितेंद्र सोरटे, रुपेश कांबळे, तानाजी तुपे, अर्जुन सकट, वर्षा कांबळे, विशाल कांबळे, अर्जुन दंडवते, विनायक आडसूळ, दीपक भंडारे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच कडेगाव शहरातील महिला, विद्यार्थी, शेतकरी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज जंतर मंतरवर जे विद्यार्थी बसलेले आहेत, खऱ्या अर्थानं न्यायासाठी, हक्कासाठी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे. नीट परीक्षेचे पेपर फुटलेले आहेत आणि ते पेपर फुटल्यामुळं जवळजवळ 7 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्या अनुषंगानं त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी अभिजित दिपके म्हणून जो विद्यार्थी आहे तो अमेरिकेतून येऊन त्यानं इथं भारतात आंदोलन केलेलं आहे. कॉक्रोच पार्टीची स्थापना केलेली आहे आणि कॉक्रोच पार्टीच्या माध्यमातून ते जंतर मंतरवर आंदोलनाला बसलेले आहेत. ते आंदोलनाला बसलेलं असताना त्यांना पाठिंबा म्हणून सोनम वांगचुक या सायंटिस्टनं त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि पाठिंबा देत असताना त्यांनी 21 दिवसाचं आमरण उपोषण केलेलं आहे. तर ते उपोषण मोडून काढण्यासाठी भाजप सरकारनं अनेक प्रयत्न करून जर उपोषण ते थांबत नसल्यामुळं भारत सरकारनं सोनम वांगचुक यांना उचलून नेऊन जबरदस्तीनं उचलून नेऊन चादरात गुंडळून दवाखान्यात नेऊन ॲडमिट केलं. म्हणजे हा हुकुमशाहीचा प्रकार चालू आहे. आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी तिथे इस्टिमेट दिली पोलिसांना की उद्यापर्यंत इथं एकही विद्यार्थी दिसला नाही पाहिजे. या अनुषंगानं अमानुष असा पोलिसांनी विद्यार्थ्यावर तिथं जमलेल्या शेतकरी बांधवावर सगळ्यावर अमानुष मारहाण केली, अत्याचार केला. अगदी विद्यार्थिनीचे कपडे सुद्धा फाडले. असला नालायक भाजप सरकारनं कृत्य केलेला आहे. त्या अनुषंगानं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. त्या अनुषंगानं आम्ही कडेगाव बंद केलेला आहे आणि या बंदला सर्व कडेगावातील व्यापारी वर्गानं जाहीररित्या पाठिंबा दिला. त्याबद्दल सर्व व्यापारी संघटनेचं, कडेगावातील व्यापाऱ्यांचं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आभार मानतो. इन्क्लाब जिंदाबाद. खरं तर त्या 2-4 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांची मारहाण झाल्या. त्या मारहाणाच्या निषेधार्थ आज आम्ही काय खरं तर मला इथं आवर्जून सगळ्यांना सांगायचं आहे, दिल्लीत बसलेल्या पोरांना जी मारहाण झाल्या,
उद्या आपल्या घरातलं सुद्धा पोरगं उचलून निघालाही मागं पुढे सरकार बघणार नाही. खरं तर महिलांच्या छातीवर जिथं कोण म्हणजे नको तिथं हात लावून त्यांनी मारहाण केल्या, ह्या गोष्टीचा निषेध करायचं खरं तर आम्ही आज. खरं तर जी पोरं बसलेली ती विद्यार्थी ही भाजप सरकारच्या मंत्र्यांसारख्या आड्याने आणि आड्यान चोट मंत्री नाही तर शिकलेली पोरं बसलेली त्यांना मारहाण होत्या. त्या मारहाणीच्या निषेधार्थ आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाकडून मी वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याला जाहीर पाठिंबा देतोय. भाजप सरकारने त्या ठिकाणी दिल्ली पोलिसांच्या मार्फत दडपशाही करत विद्यार्थ्यांना मारहाण करत हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. तर या सर्व प्रकाराचा व या भाजप सरकारचा शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आंबेडकर गट, त्याचबरोबर DPI, वंचित बहुजन आघाडी, त्याचबरोबर कडेगावचे ग्रामस्थ यांच्या वतीनं पहिला मी धिक्कार व्यक्त करतो. तसेच आज सध्या या आंदोलकांना योग्य तो न्याय नाही मिळाला तर तसेच या इथून पुढच्या काळात जर या विद्यार्थ्यांना योग्य न्याय या सरकारने नाही दिला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या गावोगावी आमच्या संघटनेच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन असतील, आक्रमक आंदोलन आम्ही उभं करणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे अमनाशपणे मारहाण झाली त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना व त्या सर्व त्यांच्या मित्रमंडळींना माझी विनंती आहे की आपण या विद्यार्थ्यांच्यावर हल्ला झालेल्या या सरकारच्या विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरलं पाहिजे. यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची आज महाराष्ट्रभर हाक दिलेली आहे. त्या हाकेला साथ म्हणून आज कडेगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना, इतर काही सर्व संघटनांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आणि आज कडेगाव तालुक्यामध्ये सर्व व्यापारी संघटना, सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने या बंदला जाहीर पाठिंबा मिळालेला आहे. तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली पाहिजे आणि तरच या प्रशासनाला जाग येईल, या BJP सरकारला जाग येईल, या मोदीला जाग येईल आणि आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि हे हल्ले थांबतील. अन्यथा हे हल्ले थांबणार नाहीत. हा विद्यार्थ्यांच्यावरचा हल्ला नसून हा पुऱ्या देशावरचा हल्ला आहे. कारण हा युवा वर्ग उद्याची पिढी आहे, हा उद्याचा देश आहे, हा उद्याचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा हल्ला म्हणजे आमच्या सर्व भारतावर हल्ला आहे आम्ही असं समजतो आणि आम्ही या ठिकाणी आज ही निदर्शन करत आहोत. एवढंच या ठिकाणी. त्यामुळे जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांनी आंदोलन तीव्र केलं आणि त्यांनी निर्णय घेतला की इथं येऊन जर आपली दखल घेत नसेल तर आपण संसदेवरती मोर्चा काढला पाहिजे. आणि अभिजित रेपके यांच्या नेतृत्वाखाली सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी संसद भवनावरती मोर्चा चालू करत असताना केंद्राच्या आदेशाने पोलिसांना सांगून पोलिसांनी तिथल्या विद्यार्थ्यांनी अमानुष लाठी हल्ला केला. आम्ही TVला पाहिलं त्या काठीमध्ये खिळे लावलेले होते. खिळे लावून विद्यार्थ्यांनीवरनं अमानुष हल्ला केला. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी जखमी झाले. हे देशाचं भवितव्य आहे. तरुण पिढी एक देशाचं भवितव्य आहे. कोणतरी पोलीस होणार आहे, कलेक्टर होणार आहे, मंत्री होणार आहे, पंतप्रधान होणार आहे. अशा त्यांना जबरदस्तीनं मारहाण करणं आणि महिलांना नको त्या ठिकाणी हात लावून पोलिसांनी गैरकृत्य केलेलं आहे आणि हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. खरं तर आम्ही कडेगावमध्ये सर्व विविध पक्षांना येऊन संघटनेला आम्ही आव्हान केलं होतं. परंतु या ठिकाणी काँग्रेस पक्षाने सुद्धा या ठिकाणी या बंदच्या हाकेमध्ये प्रकाश आंबेडकरांना यांना साथ दिली पाहिजे होती, परंतु काँग्रेस पक्षाने या ठिकाणी हे आले नाहीत. आम्हाला त्यांची संशयास्पद भूमिका वाटते. काँग्रेस पक्षसुद्धा BJPच्या पाठीमागे आहे का अशी एक संशयाची भावना या ठिकाणी आम्हाला वाटते. प्रकाश आंबेडकर सारखा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा नातू या प्रकाश आंबेडकरने या ठिकाणी जर महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षांना, भाजप विरोधी पक्षांना जर एकत्र येऊन बंद करण्यासाठी आव्हान केलं होतं, खरं तर या ठिकाणी काँग्रेस पक्षाने यायला पाहिजे होतं. तर या ठिकाणी काँग्रेस पक्ष आला नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या विषयी आम्हाला सुद्धा एक शंका वाटते. या ठिकाणी